आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आले त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सर्वांना. मी आमदार साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी मी खूप खूप धन्यवाद देईन की 11ची बैठक होती जे पोलिसांनी वेळ दिलं होतं ते गट 11 एक एक मोठे एक आमदार टर्मचे राहिलेले एवढा वेळ पाडणारे मला खरोखर तुमचं मनापासून कौतुक करतो. बैठकीसाठी आज या प्रदेशाने जे मला आपल्या सर्वांचा संवाद साधण्यासाठी पाठवलेला आहे त्यापैकी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या 3 महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये सर्वप्रथम आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मंडळामध्ये बूथ निहाय पडलेले मतं त्याच्यावर चर्चा आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा आहे आपल्या महायुती सरकारने आता अर्थसंकल्प सादर केले त्या अर्थसंकल्पावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय राष्ट्रपतींचं अभिभाषणाची आपल्याला या ठिकाणी वाचन करायचं आहे. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा मतदार नोंदणी अभियान या विषयावर आजची ही बैठक आहे. संवाद विषय सुरू करण्याचा अगोदर मी सर्वांना माझा परिचय करतो आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाला या ठिकाणी जे जे आहे त्यांना परिचय द्यायचा आहे. कारण आपण कोणाशी बोलतो आहे कोण आहे ते आपल्या एकमेकांना माहीत असतं. मी शैलेश पांडे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशाचा प्रवक्ता आहे. गेल्या 30 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या चळवळीत मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहे. मी राहायला मीरा भाईंदर शहरामध्ये भाईंदर पूर्वेला गोल्डन या ठिकाणी राहतो. मीडिया हाऊस प्रॉपर्टी हा असा माझा व्यवसाय आहे. माझी धर्मपत्नी मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये 2007पासून नगरसेविका आहे. तसं मी सांगेन की इथपासून सर्वांनी थोडक्यात एकदम चर्चा करा. मी जेवण गुरुडा भरत काळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य जिल्हास्तरीय विधानसभा प्रमुख परिषद शिवप्रकाश भुटेका मीरा भाईंदर माजी नगरसेवक जिल्हा मंडल अध्यक्ष हो. पार्टी स्थापनापासून मी पार्टीचं काम करतो. महेंद्र पाटील आगरवाडी मुख्यमंत्री करतो. पाटील शक्ती बागी भूषण मेरी औरत ग्राम पंचायत सदस्य है. साहब ने भी टिकट दिया, मैंने चुन गया और मैंने साहब के साथ में जब साहब बोईसर विधानसभा पहली बार चुनाव जीते थे उससे पहले से हम लोग साहब के साथ में और आज भी हैं. और आने वाले डेट में साहब को हम लोग आम आदमी के लिए आपसे बोलेंगे कि आप भी इस पर जोर दीजिए कि साहब को एक टिकट मिले. और मैं बोलता हूँ आज जो ये अपना सीट निकला साहब की बहुत बड़ी इन्होंने बहुत बड़ी मेहनत किया है. हाँ, और मैं बोलता हूँ कि बोईसर विधानसभा आमदार अगर साहब को मिलेगा तो 1 साइड साहब आएंगे. बहुत नमस्कार. शंकर राणा बोईसर विधानसभा कार्यकर्ता अपना साहब की में काम करता हूँ. कार्यकर्ता लेवल में उनकी सुविधा हमारी सपोर्ट से मैं चाहता हूँ इसमें अगले नंतर आपण बोलू नंतर बोलू नंतर बोलू. सतीश तांबरे हवेलीरोड ग्रामपंचायत सुपरवाईजर. चेतन सातवी पालघर पूर्व मंडळ उपाध्यक्ष. बबन नामदेवाचे 82पासून संघाचा स्वयंसेवक आणि 95पासून पक्षाचा कार्यकर्ता आणि पालघर पूर्वचे आता उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. शशिकांत पाटील आगरवाडी ग्रामपंचायत आगरवाडी कार्यकर्ता.
कुठलं गाव आपलं? विश्वास रोहित महागाव ग्रामपंचायत माजी सदस्य सचिन कडू जिल्हा लखन माधव गवारी राणा गडगाव सुपरवारीस बांबू लड़के शेवार भूमिका में कामगिरी निकाले सरपंच व सुपरवाली पालघर पूर्व मंडल आदिवासी आघाडीचं पद्धतीने जे भाषण केलं तर ते भाषण आहे संपूर्ण मोठं भाषण आहे ते प्रत्येकाने आपल्याला YouTube पालघर पूर्व भारतीय जनता पक्ष मंडळाचा खूप खूप अभिनंदन करेल की आपण सर्वांनी खूप चांगली मेहनत करून पालघर लोकसभेला आपले उमेदवार निवडून दिलं भारतीय जनता पक्ष महायुतीचे आणि त्यामध्ये आता मी जेव्हा आपल्या या विभागाचं बूथ न्याय मी सर्व बघत होते त्याच्या पूर्ण 111 बूथ आहेत आपल्या या पालघर पूर्व क्षेत्रामध्ये मंडळामध्ये 117 यापैकी 66 बूथवर आपण प्लस आहोत आणि त्या 66 बूथवर आपण एवढं प्लस आहोत की आपण जी मार्जिन घेतली ती 7,500 च्या मार्जिनने आपण या मंडळातून आपल्या उमेदवाराला डॉक्टर साहेबांना जास्त मतदान देतो आणि 51 बूथ आहेत तिथे छोटे छोटे संख्येने 10, 5, 10, 15, 20 आणि आपण मायनस आहोत तरी हे जे 7,500चं लीड आपण सर्वांनी मिळून दिलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी बसलेले तरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी तरेसाहेब आपल्याला आपल्या संपूर्ण टीमला आणि या ठिकाणी बसलेले सर्व पदाधिकारी आणि जे पदाधिकारी कुठल्याही कारणास येऊ शकले नाही त्यांनाही खूप खूप मनापासून अभिनंदन करतो बंधू आणि भगिनींनो आता येणारा जो निवडणूक आहे तो आपल्या विधानसभेचा तर त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या ज्या 51 सीटवर बूथवर आपण मायनस आहोत 10, 15, 5 मंडळाध्यक्ष आपण या प्रत्येक बूथची यादी बनवा ज्या ज्या ठिकाणी आपण मागे आहोत तर त्याच्यामध्ये काय कारण असेल की त्या विभागाचे पदाधिकारी बसून त्याच्यावर चर्चा करा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये परत आपण त्याला की मार्जिन कशी काय वाढवता येईल आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीने ही मार्जिन वाढवायचीच आहे हे आपल्याला सर्वांना मिळून एकजुटीने प्रयत्न करायचा आहे दुसरं महत्त्वाचं आपण सर्वांनी राष्ट्रपतीचं अभिभाषण आता टी व्हीवर बघितलं आहे तर आपल्यापैकी कोण वाचन करू शकतो वाचन म्हणजे राष्ट्रपतीचं जे अभिभाषण आहे त्याचं पहिलं पेरा आणि दुसरं पेरा आहे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांची जी भाषण झाली 2 पेरा 2 पेरा वाचन करायचं सर्वांनी ऐकावं मोदीजींची 3री टर्म चालू झाली त्या संसदेत निवडून आलेले सगळे सदस्य आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वगुरु स्वामी विवेकानंद भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी भगवान बिरसा मुंडा
छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना नमन करून भारतीय जनता पक्ष पालघर पूर्व मंडळाचे आज आपल्या सर्वांचे नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री नड्डाजी, महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते, आपल्या सर्वांचे लाडले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्या या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या आदेशानुसार आजची ही आपण बैठक सभा घेतोय. बंधू आणि भगिनींनो, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीची जी सरकार आहे, देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी हे आपल्या महायुती सरकारचे नेतृत्व करत आहेत. या सरकारने महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्प सादर करताना समाजाचा प्रत्येक जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा त्याच्यामध्ये निर्धार केलेला आहे. आणि आजची मीटिंग अशा प्रकारे प्रदेशावरून पदाधिकारी येऊन अर्थसंकल्पावर किंवा इतर विषयावर का आपल्या समोर बोलत आहे याचं कारण मी माझ्या भाषणाचा शेवटला सांगते. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सरकारने यावेळी 6 लाख कोटी रुपयाचा खर्चाचा संकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी सादर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी जे मुद्दे मांडणार आहे त्या मुद्द्याला आपण जनतेसमोर घेऊन जावं. कारण मागच्या इलेक्शनमध्ये बरेचसे विषय मांडताना विरोधी पक्षांना एवढं खोटारडापण केलं की आपल्या केलेल्या चांगल्या कामाही वाया गेल्या. आपण जे चांगलं काम केलं होतं मोदीजींनी, देवेंद्रजींनी, त्या कामालाही या लोकांनी खोटं बोलून पण रेटून आपल्या कामाला वाया घालवलं. पण आपण शासनाने, आपल्या सरकारने, आपल्या मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय घरोघरी पोहोचायला पाहिजे ही भूमिका. कारण या ठिकाणी बसलेले आपण सर्वजण प्रमुख पदाधिकारी आहात. सर्वात महत्त्वाचं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने, महायुतीच्या सरकारने घेतलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही संत ज्ञानेश्वर तुकोबा मुक्ताबाईची भूमी आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा खूप मोठ्या प्रमाणाने प्रत्येक ठिकाणी आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पण असेल, आपल्या पालघरमध्ये पण आहे. इथून पण काही वारकरी दिल्लीला गेले असतात. तर आपल्या वारकऱ्यांसाठी आपल्या महायुतीच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आपण ही गोष्ट घरोघरी पोचवा. वारकऱ्यांमध्ये ही आम जनतेमध्ये सुद्धा ही सर्वात प्रथम गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या या महायुतीच्या सरकारने वारकरी महामंडळाचा स्थापन केलेला आहे. आणि या वारकरी महामंडळाचा स्थापन करून 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला
जेवढा दिंडी अख्खा महाराष्ट्रातून मग तो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, संत तुकोबाची पालखी असेल, संत मुक्ताबाईची असेल, इतर जेवढे संत आहेत त्यांची जी पालखी निघते त्या पालखीमध्ये जे वेगवेगळ्या दिंड्या सामील होतात त्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये रोख हे आपल्या शासनाच्या माध्यमातून आपली सरकार देत आहे. बरेच लोकांना हे पैसे मिळालेले आहेत. बरेच लोक विषय चालू आहे कारण आता दिंडी सुरुवात झालेली आहे. महामंडळाच्या माध्यमातून ही वारकरी संप्रदाय आहेत त्यांच्यासाठी धर्मशाळा, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक केंद्र हे आपली सरकार उभारलेली आहे आणि उभारणार आहे. ह्याच्यामध्ये दुसरा विषय मी अगोदर सांगितलं की महाराष्ट्र हा शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच्या हातातून उभारलेले 350 पेक्षा जास्त गड किल्ले या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याच्यासाठी आपण सर्वजण मराठी माणूस सौभाग्यशाली आहोत की छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांच्या हातातून निर्मित असणारे असे 350चा वर गड किल्ले असतात. या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 550 कोटीचा वर निधी आपल्या सरकारने, आपल्या शासनाने या अर्थसंकल्पामध्ये दिलेला आहे. आता रायगड ही आपल्या महाराजांची राजधानी, या रायगडासाठी सुद्धा आता संवर्धनाचे काम सुरू आहे. वाघनगर सुद्धा लंडनवरून होता परत आपण घेऊन येतो. तर ही महाराष्ट्राची स्वाभिमानी गोष्ट आहे. याच्या अगोदरच्या कुठल्या सरकारला ही गोष्ट सुचली होती का की आपण आपल्या गड किल्ल्यांची संवर्धन करायला पाहिजे, आपल्या स्वाभिमानाचं संवर्धन करायला पाहिजे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. आता काय झालं, आपण सुद्धा टी व्हीवर बघितलं असेल, ज्यावेळी लाडकी बहीण योजना आपण अनाऊन्स केली त्याच वेळी लगेच एका पक्षाकडून आवाज आला, अरे बाबा तुम्ही बहिणीसाठी देत आहे तर भावासाठी काय, भावासाठी तरी काहीतरी करा. म्हणजे ते आपल्या चांगल्या योजनाचा थट्टा करताय. पण त्याच्या तोंडावर आपण पहिलंच शेड मारलेलं आहे. शेड म्हणजे भावांसाठी जे बेरोजगार युवक आहेत या बेरोजगार युवकांसाठी 10,000 रुपये स्टायफंड अनुदान आपल्या सरकारने दिलेलं आहे. म्हणजे जो विद्यार्थी असेल, जो शिकत असेल, जो बेरोजगार असेल आणि ते बेरोजगार म्हणून स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी आपली एंट्री केली असेल, फॉर्म भरला असेल आणि त्या यादीमध्ये आला असेल तर त्याला आपल्या महाराष्ट्र शासन स्वयंरोजगारासाठी प्रत्येक महिन्याला, वर्षाला नाही, प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये त्या भावाला देणार आहे. म्हणून आपण काय भाऊ आणि बहीण याच्यामध्ये जराही भेदभाव करत नाही. भावांसाठी योजना आहे, बहिणींसाठी योजना आहे, काकांसाठी योजना आहे, काकींसाठी पण योजना आहे. आणि वरील पाहिजे जसं जनसंपर्क, जनसमस्या निवारण आपण काम करतो त्याच प्रकारे ज्या योजना आहेत या लाभाची योजना जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे आपल्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ही जी मीडिया आहे, मीडियाची एक टीम आपली चांगली तुम्ही उभी करा. कारण आज हा मीडिया मोबाईलमध्ये क्रांती घडलेली आहे. आज जनसंपर्क असू द्या, जनसंवाद असू द्या, क्रांती असू द्या, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली चांगली कामं रोजची रोज जनतेप्रमाणे पोचवा. आणि मी आपल्या सर्वांचा माझे विचार एवढं शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून खूप धन्यवाद व्यक्त करत आहे. आणि ज्या वेळी आपण मला हाक देणार मी आपल्या सर्वांचा मार्गदर्शनासाठी, आपल्या सर्वांच्या जे काही देशावरून योजना आहेत, फडणवीस आहेत, फडणवीस साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत त्यांची, फडणवीस साहेबांची, आपल्या या विभागासाठी जे काही योजना आहेत तेही आणतील. मी त्याच्यामध्ये सहकार्य करणार, आपण सर्व जाऊ त्यांच्याकडे. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे या पालघर जिल्ह्यात
अनेक समाजसेवक, अनेक सरकार जे करू शकली नाही ते नरेंद्र मोदी आणि आपली सरकार आणि आपण आपल्या डोळ्याने बघितलं की प्रभू श्रीराम हे हजारो करोड लोकांच्या भक्तांचा स्वप्न साकार केलं. आता बघा पंढरपूरला आपले आराध्य दैवत आहे तर त्या ठिकाणी संवर्धनाचं काम सुरू आहे. जेवढा ज्योतिर्लिंग आहे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर असू द्या, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर असू द्या, विष्णेश्वर असू द्या, या सर्व ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार आणि संवर्धनाचं काम, सुशोभीकरणाचं काम आपलं सरकार करतं. एकही आपलं प्राचीन पुरातन जे स्थळ आहे स्वाभिमानी स्थळ आहे ते आपण सोडणार नाही. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंधित असू द्या, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंधित असू द्या, मग भगवान बिरसा मुंडाजींच्या संबंधित असू द्या, मग संतांच्या संबंधित असू द्या, मग आपल्या देवी देवतांच्या संबंधित असू द्या. आणि का नाही बोलणार आपण? काँग्रेसने ज्यावेळी या देशाची फाळणी केली 1947ला, तर या देशामध्ये देशाचे 2 तुकडे झाल्यानंतर 3 तुकडे झाले. 2 तुकडे तुम्ही घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला जगू शकतो. तुम्ही अजूनही वेगवेगळे नारे देत आहेत. भारत मातेला फोडण्याची नारे देत आहेत, तोडण्याची नारे देत आहेत. हे आपल्यासारखा देशभक्त नागरिक अजिबात करून घेणार नाही. देशासाठी, आपल्या संघटनासाठी आज केरळामध्ये जाऊन बघा, आज पश्चिम बंगालमध्ये जाऊन बघा काय परिस्थिती करून ठेवल्या या लोकांनी. संघाचे स्वयंसेवक असू द्या, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असू द्या, किती संघर्ष करतायत. परिवार उद्ध्वस्त करतात, जीवे मारतात, तरी सुद्धा लढतायत लोक. कशासाठी? देशासाठी, एका विचारासाठी. आणि आपला विचार एकच आहे, सबका साथ सबका विकास. प्रत्येक गोर गरीब वंचित दुःखी पीडित आदिवासी वनवासी दलित ओबीसी सर्व समाजाच्या सर्व घटकांचा उत्थान. मला हे सांगा, या देशामध्ये आजपर्यंत कधी आपण ऐकलं होतं का देशात की गरिबी रेषेच्या वर एवढे माणूस पुढे वरती आले? इंदिरा गांधी होते, नेहमी भाषण द्यायचे की हमें गरीबी हटाना है, हमें गरीबी हटाना है. त्याच्यानंतर त्यांच्या मुली आले, हमें गरीबी हटाना है. सोनिया गांधी आले, हमें गरीबी हटाना. अरे गरीबी हटली नाही, तुम्ही गरिबांना हटवलं. पण नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 25 करोड या 10 वर्षामध्ये गरिबी रेषेतून लोकांना वर काढलं. आणि 25 कोटी ही संख्या काय मामूली नाही. 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर आणलं. आज आपण 80 करोड लोकांना मोफत रेशन देतोय. 4 कोटी लोकांना ज्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हती, घरं नव्हती, अशी 4 कोटी गरिबांना आपण घरं दिली. घरं 11 कोटी लोकांकडे शौचालय नव्हती घरामध्ये, त्यांना त्यांच्या घरामध्ये घराच्या शेजारी आपण शौचालय दिली. काय नाही केला. आणि म्हणूनच तर तिसऱ्यांदा मोदी सरकार परत आलं. ठीक आहे, सरकार कमी झालं, तुम्ही खोटं बोलले म्हणून हे झालं सर्व. पण आता आपण खोटं पकडून घ्यायचं नाही. 400 पार होतं आपलं. मोदीजींकडे 400 खासदार जुळवा निवडून होते. मोदींजींना जर काय चुकीचं करायचं असतं तर त्यांच्याकडे केलं असतं. पण केलं का? एवढे आज देशातले नव्हे तर जगातले सर्वोच्च नेते जर कोण आज या देशामध्ये आहेत आणि या जगामध्ये आहेत तर ते नरेंद्र मोदी आहेत. आता कालच त्यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान, जसं आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न आहे, तसं रशियाचा जो सर्वोच्च सन्मान आहे काल रशियाच्या देशाने दिलं. आणि कित्येक देशांनी आज हे बोलतात आपण एका समाजाच्या विरोधामध्ये. अरे त्या समाजाचे 56 देश आहेत, त्या 56 पैकी 30 देशांनी त्या सर्वोच्च सन्मान दिलेले मोदीजींना. त्या ठिकाणी कधी मंदिर उभी होत नव्हती, त्या देशामध्ये, त्या इस्लामिक देशामध्ये आज मोदींच्या नेतृत्वाखाली आपण मंदिर उभा करतोय.
म्हणजे ही केवढा मोठा परिवर्तन आपल्या भारतासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे, आपल्या देशासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे, बरोबर. पण फक्त खोटं बोलून किंवा रेटून बोला असं बोलून ह्या लोकांनी पाठवलं. आता आपल्याला ह्यांना खोटं बोलून द्यायचं नाही. हे जर कुठे खोटं बोलत असतील ना तर आपल्याला भिडायचं नाही, नाही हे चुकीचं आहे, हे तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे, सत्य आहे, तुम्ही सत्य बोला. आणि मी तर असं पण म्हणे खरंच आहे, आपण नेते आहात कुठले, इथला तुमच्या विभागातला जर कुठला नेता दुसऱ्या पक्षाचा खोटा बोलत असेल ऑन रेकॉर्ड न्यूज चॅनलवर, त्या न्यूज चॅनलची व्हिडिओ क्लिप हे ते पेपरची कटिंग असेल ते घेऊन जावा पोलीस स्टेशनला, मानहानीचा दावा दाखल करायचा, जाऊ त्याला जेलमध्ये. त्याला एकदा दोनदा गेला जेलमध्ये मग त्याला कळेल खोटा बोलायचं काय त्याला हे नुकसान असतो. अरे आम्ही जे केलंच नाही ते तुम्ही कसं काय बोलू शकता? आम्ही जे केलं आहे ते छाती ठोकपणे बोलतो आम्ही हे केलं आहे. मी आता ही गोष्ट सांगितली आहे की आम्ही केलं आहे आणि करतोय. आणि हे जे खोटारडे लोक आहेत काँग्रेसची लोक हे बोलत आहे संविधान. अरे या आता आपण सर्वांनी हे लोकांना सांगा की संविधानाला संपवायचं काम या देशामध्ये जर तुम्ही केला तर ते काँग्रेसने केलं. काँग्रेसने सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते, मला सांगा पहिलं आपलं संविधानामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता, त्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकरचा फोटो होता, त्याच्यामध्ये आपले भगवान शिवचे नटराजच्या पोजमध्ये फोटो होता. ते फोटो कुठे गेले? संविधान कुणी काढले? कुणी काढले? इंदिरा गांधींनी ज्यावेळी ती पंतप्रधान झाली पहिला हा देश सेक्युलर नव्हता, त्याच्यामध्ये सेक्युलर शब्द टाकला. मग कुणी चेंज केलं हा संविधान देशाचा? संविधानमध्ये कुणी घुसवलं हे सर्व? कुणी काढलं आणि कुणी घुसवलं? हे काँग्रेसने. बंधू आणि भगिनींनो, 110 वेळा संविधानामध्ये संशोधन जर करायचं पाप कुणी केला असेल तर या काँग्रेसने केलं आहे. मला एक सांगा, 6 बानूचा केस सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं होतं 6 बानूला 3 तलाकच्या केसमध्ये. त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटला पलटी करायचं काम या देशामध्ये काँग्रेसचे राजीव गांधीने केलं. त्या संसदेमध्ये येऊन त्याला त्या डिसिजनला, सुप्रीम कोर्टच्या डिसिजनला, आजपर्यंत दुसरा सुप्रीम कोर्टचं डिसिजन कुठल्याही पंतप्रधानांनी कुठल्याही सरकारने बदली केला नाही, पण राजीव गांधींनी साबानुकीचं डिसिजन चेंज केलं, संविधानावर घात केली. आणि 110 वेळा संविधानामध्ये संशोधन करायचं पाप जर कोणी केला तो कोणी केला? काँग्रेसने. उलटा चोर पोचवाल अशी परिस्थिती झालेली आहे. ही जरा आपल्यालाही लोकांच्या डोक्यामध्ये बसवायला लागेल. आपल्या या क्षेत्रामध्ये बरीचशी जी जनसंख्या आहे आदिवासी समाजाची. मला एक सांगा, भगवान बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडाचा नावाखाली जनजातीय स्वाभिमान दिवस हा कोणी चालू केला देशामध्ये? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी भगवान बिरसा मुंडा आदिवासी नव्हे तर सर्व समाजाचे ते दैवत आहेत, स्वातंत्र्यवीर आहे. ज्या काळामध्ये आपण लढाई करू शकत नव्हतो त्या काळामध्ये त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक लढा उभा केला, आदिवासी समाजाला एक स्वाभिमानी स्वरूप दिलं. असे भगवान बिरसा मुंडांना स्वाभिमानी गौरव दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची सुरुवात. आज इंडिया गेटवर तिथे जॉर्ज पंचमचा मूर्ती होती, म्हणजे गुलामीची मूर्ती त्या ठिकाणी होती. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा त्याला काढून त्या ठिकाणी या देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढणारे, आपल्या जीवनाचे सर्वस्व समर्पित करणारे नेताजी सुभाषचंद्र बोसची मूर्ती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या सरकारने तर वयात झालेले आपले वरिष्ठ नागरिक आहेत, आपल्या घरातले आई वडील आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे आरोग्याची काळजी संपली. आता त्याला तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट करा, आपलं रेशन कार्ड जे काय आहे ते सादर करा आणि त्यांचा फ्री इलाज होणार आहे. म्हणजे ही योजना आता आपण दिलेली आहे वरिष्ठांसाठी. आणि त्याच्याहीपेक्षा आतापर्यंत ही जी आयुष्यमान भारत योजना होती ही कुणाला भेटत होती तर केसरी कार्ड धारकाला आणि हे पिवळं कार्ड धारकाला. पण आपल्या सरकारने
आता जे व्हाईट कार्ड धारक आहे म्हणजे जे चांगले घरातले आहेत सुद्धा ती म्हणजे पहिला गरीब आणि लोअर मिडल क्लाससाठी ही योजना होती, पिवळा कार्ड आणि केसरी कार्ड. आता जे मध्यमवर्गीय सुद्धा आहेत आणि उच्च मध्यमवर्गीय सुद्धा आहेत त्यांच्यासाठी ही जे सफेद रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा 5 लाखपर्यंत आयुष्यमान भारतची ही योजना ही लाभ मिळणार आहे. म्हणजे त्यांनी जावं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काय झालं तर ऐकून जावं आणि सफेद जे राशन कार्ड आहे ते दाखवून त्यांनाही तो आयुष्यमान भारत योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार आहे. म्हणजे आपल्या महायुतीच्या शासनाने महिला असू द्या, युवा असू द्या, शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, कामगार असू द्या, आदिवासी असू द्या, दलित असू द्या, वंचित असू द्या, ओबीसी असू द्या, ओपन कॅटेगरीतले जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे सर्व समाजासाठी हे हा जो बजेट आहे हा बजेट सर्वांचा उत्थान करण्यासाठी. म्हणून आपण जे मंत्र दिलेलं आहे की सबका साथ सबका विकास. आणि हा आता सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास यासाठी आपण ही योजना लोकांपर्यंत पोहोचवून हे जास्तीत जास्त लोकांचा काम करा आणि त्याचे आशीर्वाद घ्या. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या आमदार जसं भाऊंनी म्हटलं तसं आपला आमदार निवडून आहे पाहिजे. आता आपले खासदार तुम्ही निवडून दिला तर आपल्या खासदारां म्हणजे आपला तर एक बदल झाला नाही आपल्या या जिल्ह्यामध्ये, आपल्या या मंडळामध्ये आपला खासदार आहे, दिल्लीचे काही काम आहे, आपल्या क्षेत्राचे काम आपला आमदार आला तर तेही होईल. त्याच्यानंतर आपले ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, ते सर्व आपण आपल्या असलं पाहिजे. आपले भाजपचे असले पाहिजे, आपले माहिती असले पाहिजे. आणि त्यासाठी आणि मी जे अगोदर बोललो की हे मी आज पक्षाने का पक्षाच्या निवडणुकीला आपल्याला या निवडणुकीला जे खोटं नेरेटिव्ह सेट केलं तर खोटं नेरेटिव्ह काय सेट केलं होतं? देशाचं संविधान 400 पार बोलताय म्हणजे देशाचं संविधान बदलणार, देशामध्ये इलेक्शन होणार नाही, देशाची मध्ये जे आपले SC ST OBCचे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करणार, देशामध्ये आणीबाणीची व्यवस्था येईल, त्याला जे म्हणजे ही घोटाळे करून जे खोटं मला एक सांगा, अटल